नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 8 जुलै 1910 भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून ही तारीख खूप महत्वाची आहे. याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा जहाजातून भारतात आणण्यात येत होतं, इंग्रजांचा कडेकोट बंदोबस्त होता आणि त्यांनी मार्सेलिस बंदराजवळ जहाजातून समुद्रात उडी घेतली. त्रिखंडात गाजलेली उडी असा उल्लेख या उडीचा केला जातो. पण ही उडी म्हणजे फक्त सुटकेसाठीचा प्रयत्न नव्हता, तर त्यामागे नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि या उडीनंतर त्याचे पुढचे पडसाद जे होते ते कसे होते किंवा पुढे काय काय घटना घडल्या आणि जागतिक स्तरावर या घटनेचे कसे पडसाद पडले, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर गिरीश पिंपळे. नमस्कार. गिरीश सर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत. धन्यवाद. गिरीश सरांची थोडक्यात ओळख करून देते. गिरीश सर हे भौतिकशास्त्राचे निवृत्त सहयोगी प्राध्यापक आहेत. खगोलशास्त्राचे ते अभ्यासक आहेत आणि गेल्या 40 वर्षांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मोलाचं काम करतायत. तर त्यांच्याकडून आता आपण सगळी ही माहिती जाणून घेणार आहोत की स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी मार्सेलिसची उडी होती, तर त्यामागचा नेमका इतिहास काय होता आणि या घटनेचे पडसाद नेमके कसे पडले होते. तर सर, सगळ्यात आधी माझा हा प्रश्न राहील की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकी ही उडी कुठे घेतली आणि त्यामागचं त्यांचं नियोजन काय होतं? सुरुवातीलाच मी हिंदुस्तान पोस्टचे मनापासून आभार मानतो की या एका अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेबाबत आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला हिंदुस्तान पोस्टने दिलेली आहे. सावरकरांना लंडनमध्ये अटक झाली आणि त्यांना भारतात बोटीने आणण्यात येत होतं. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांची काही त्यांच्या सहकाऱ्यांशी भेट झालेली होती. अर्थातच सावरकर तुरुंगात असताना भेट झालेली होती आणि त्यावेळेला सावरकरांनी मार्सेलिस बंदराजवळ सुटकेचा प्रयत्न करायचा अशा प्रकारची योजना निश्चित झालेली होती. आणि असं ठरलेलं होतं की सावरकरांनी मार्सेलिसला समुद्रात उडी मारायची आणि त्या ठिकाणी त्या बंदरावरती सावरकरांचे काही सहकारी एक वाहन घेऊन येणार होते आणि त्या वाहनात बसून सावरकर तिथून पलायन करणार होते. अशा प्रकारची योजना आखण्यात आलेली होती आणि त्यानुसार सावरकरांनी ही उडी त्यावेळेला मारलेली आहे. पण जेव्हा त्यांनी ही उडी घेतली त्याच्यानंतर मग पुढे काय घडलं, तो पूर्ण सगळा घटनाक्रम कसा होता? सावरकरांनी जेव्हा ठरवलं की आपल्याला आता या बोटीतून उडी मारायची आहे, तर त्यावेळेला त्यांनी याचा शोध घेतला की आपल्याला कशा प्रकारे इथून पलायन करता येईल. तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे स्वच्छतागृह होतं त्याच्या वरच्या बाजूला एक गोल खिडकी होती आणि त्या खिडकीतून आपल्याला खाली समुद्रात उडी मारता येईल अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी आदल्या दिवशी आपल्या गळ्यातल्या जानव्यानी त्या खिडकीचं माप घेतलं, खिडकीचा व्यास किती आहे याचं माप घेतलं आणि आपल्या स्वतःच्या शरीराचं पण माप घेतलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण कसं बसं का होईना परंतु या गोल खिडकीमधनं, त्याला पोर्ट होल असं म्हटलं जातं, तर त्याच्यातून आपण उडी घेऊ शकू. आणि त्याप्रमाणे 8 जुलैला सकाळी लवकरच त्यांनी त्यांच्यावर पहारा देणारा जो पोलीस होता, शिपाई होता, त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की मला स्वच्छतागृहाकडे घेऊन जा. त्याप्रमाणे तो त्यांना घेऊन गेला. तर त्यावेळेला सावरकरांच्या अंगावरती एक झगा होता, म्हणजे नाईट ड्रेस होता आणि त्याच्यावरती झगा होता. तर स्वच्छतागृहात गेल्या गेल्या सावरकरांनी तो अंगावरचा झगा होता तो काढला आणि त्या दरवाजाला एक खिडकी होती छोटीशी, त्या खिडकीवरती आतल्या बाजूने तो झगा त्यांनी अडकून दिला. यामुळे झालं काय की बाहेरच्या पहारेकऱ्याला हे दिसत नव्हतं की सावरकर आतमध्ये आहेत की त्यांनी तिथून पलायन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी ती खिडकी झाकून टाकलेली होती आणि त्यांनी पाहता पाहता त्या पोर्ट होलमधनं उडी मारली.
बराच वेळ झाला सावरकर बाहेर येत नाहीयेत स्वच्छतागृहाच्या. हे बघितल्यावर त्या शिपायांनी दरवाजा ठोठवायला सुरुवात केली आणि मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की सावरकरांनी इथून पलायन केलेलं आहे. आपल्या हातातून ते निसटलेले आहेत. मग ते जे पोलीस होते ते धावत डेकवरती गेले आणि सावरकरांच्या दिशेने त्यांनी गोळीबार चालू केला. तर एकीकडे सावरकर गोळ्या चुकवत होते, दुसरीकडे पोहत होते आणि सुमारे 10 मिनिटं भर समुद्रामध्ये पोहल्यानंतर सावरकर अ, अ, फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि त्याच्यानंतर तिथे एक भिंत होती. ती भिंत चढून ते आतमध्ये उडी मारली त्यांनी आणि ते मार्सेलिसच्या रस्त्यावरती धावायला लागले. सावरकर तर मार्सेलिस पर्यंत पोहोचले तुम्ही सांगितलं आणि त्याच्यानंतर पण मग पुढे काय झालं? म्हणजे बोटीवर त्यांना जेव्हा इंग्रजांनी परत पकडून आणलं, त्याच्यानंतर पुढे काय घडलं? आणि मला वाटतं त्याच वेळी त्यांनी एका कवितेचीही निर्मिती केली, तर त्याबद्दल काय सांगाल? तर मार्सेलिसच्या भूमीवरती सावरकरांनी पाऊल टाकलं आणि ते धावत सुटले आणि त्यांनी फ्रेंच पोलिसाच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली, की मला ताब्यात घ्या म्हणून. त्यामागचा हेतू स्पष्ट होता, की त्यानंतर ते फ्रान्सचे अ, बंदिवान झाले असते. परंतु तेवढ्यात त्या ठिकाणी ब्रिटिश पोलीस आले आणि ते सावरकरांना खेचून घेतलं त्यांनी फ्रेंच पोलिसांकडनं आणि ते त्यांना घेऊन बोटीवर आले. तर हा जो सगळा प्रकार घडला त्याच्यामुळे तिथले ब्रिटिश पोलीस आणि ते अधिकारी अतिशय हादरून गेले होते. कारण सावरकरांसारखा एक अतिशय महत्वाचा असा एक बंदिवान त्यांच्या तावडीतून निसटला होता आणि आता आपली काही खैर नाही असं असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांचं धावदळ आणलं आणि त्यांनी सावरकरांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आता असं एकंदर चित्र दिसलं, की सावरकरांना मारहाण सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर सावरकरांनी रुद्रावतार धारण केला आणि त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं, की तुम्ही माझ्या अंगाला अजिबात हात लावू नका. कारण मी माझ्या संसारावरती अ, निखारा ठेवून बाहेर पडलेलो आहे. माझ्या देशासाठी मी काम करतो आहे. परंतु तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा विचार करा. मला जर मारून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही केला, तर त्यापूर्वी तुमच्यापैकी एखाद्याचा मुर्दा पाडल्याशिवाय मी राहणार नाही. अशा आशयाचे उद्गार सावरकरांनी काढले आणि त्यांचा तो सगळा एकंदर आवेश बघितल्यानंतर ते पोलीस घाबरले आणि त्यानंतर सावरकरांना होणारी शिवीगाळ आणि मारहाण थांबली. तर हे सगळं झाल्यानंतर सावरकर अर्थातच निराश झालेले होते, परंतु ते खचलेले नव्हते. तर आपलं मनोधैर्य टिकून ठेवण्यासाठी, आत्मबळ टिकून ठेवण्यासाठी सावरकरांनी त्यावेळेला काय करावं, तर त्यांनी एका सुंदर कवितेची रचना केली. ते सावरकर हे जन्मजात कवी होते. त्यामुळे त्यांच्या ज्या काही भावना होत्या, त्यांची जी काही निराशा होती, ती कशी प्रगट झाली, तर एका कवितेच्या माध्यमातून ती प्रगट झाली. आणि ती कविता आत्मबल या नावाची. तिची पहिली ओळ आहे, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. अतिशय सुंदर, अतिशय हृदयस्पर्शी अशा प्रकारचं हे गीत आहे. बाबूजींनी म्हणजे सुधीर फडक्यांनी ते गायलेलं आहे नंतरच्या काळामध्ये. आपण ते जरूर ऐका. अतिशय सुंदर अशा या कवितेचा जन्म या एका मोठ्या घटनेमधनं झालेला आहे. तुम्ही सगळा संपूर्ण घटनाक्रम सांगितला, पण या घटनेचे जे पडसाद आहेत ते जागतिक स्तरावर कसे उमटले आणि नंतर जो खटला चालवण्यात आला, तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगा. यानंतर सावरकरांना बोटीने भारतात आणलं गेलं, तुरुंगात ठेवलं गेलं आणि त्यांच्यावरचा खटला आता भारतात चालवण्याच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने प्रयत्न चालू केलेले होते. परंतु अ, झालं काय यावेळेला, की फ्रान्सच्या भूमीवर असलेला एक बंदिवान त्याला ब्रिटनचे पोलीस येऊन परस्पर घेऊन जातात. या घटनेचे फार मोठे पडसाद त्यावेळेला फ्रान्समध्ये आणि जगात अन्यत्र उमटलेले आहेत. कारण हा फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचा उघड झालेला भंग होता. तर याची पहिली बातमी, सावरकरांच्या सुटकेच्या प्रयत्नाची पहिली बातमी ही डेली मेल नावाच्या वृत्तपत्रामध्ये 11 जुलै 1910 या दिवशी प्रसिद्ध झाली. पॅरिस आवृत्तीमध्ये ही बातमी प्रसिद्ध झालेली होती.
सावरकरांचे इतर जे मित्र होते ते मित्र त्यांनी काही वर्तमानपत्रांशी संपर्क साधलेला होता. ल ह्युमनाइट नावाचं एक पॅरिसमधलं वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्राकडे त्यांनी धाव घेतली सावरकरांच्या सहकाऱ्यांनी आणि 12 जुलैला या वृत्तपत्रांनी अतिशय ठळकपणे या घटनेला प्रसिद्धी दिली. इतर अनेक वर्तमानपत्रामध्ये जगामधल्या अनेक वर्तमानपत्रामध्ये सावरकरांच्या या सुटकेचा प्रयत्न हा जो अत्यंत साहसी असा प्रयत्न होता त्या संबंधीचे वृत्तांत प्रसिद्ध झाले आणि फ्रान्सच्या भूमीवरून सावरकरांना बेकायदेशीर रीतीने ब्रिटिशांनी अटक केलेली आहे ही गोष्ट जगात सगळीकडे पसरायला लागली. फ्रान्समधल्या मानवी हक्क संघटनेने या बाबतीत पुढाकार घेतला आणि त्यांनी आवाज उठवला. ब्रिटनमध्ये हेरॉल्ड ऑफ रिव्होल्ट या नावाचं एक वृत्तपत्र होतं. त्याचे एक संपादक होते अल्ड्रेड नावाचे. त्यांनी तर या घटनेच्या विरुद्ध एक मोहीमच उघडली होती आणि सावरकरांवरती कसा अन्याय झालेला आहे आणि फ्रान्सच्या दृष्टीने ही गोष्ट कशी अपमानास्पद आहे की त्यांच्या सार्वभौमत्वाचा भंग झाला आहे या संबंधी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर जनजागरण केलं. स्पेन, पॅराग्वे, पोर्तुगाल यांनी या घटनेचा निषेध केला आणि त्यांनी अशी मागणी केली की सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे. इकडे सावरकर येरोडा तुरुंगामध्ये त्यांना स्थानबद्ध केलेलं होतं भारतामध्ये. तर सावरकरांनी एक निवेदन तयार केलं या सुटकेसंबंधीच्या प्रयत्नासंबंधी आणि त्यांनी ते गुप्तपणे बाहेर आपल्या सहकाऱ्यांना पाठवलं आणि तेथून ते जगामधल्या अनेक देशांमध्ये ते निवेदन प्रसिद्ध झालं. तर असा चहूकडून दबाव निर्माण झाला ब्रिटनवरती आणि मग ब्रिटनला असं वाटलं की आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे. म्हणजे त्यांचा नाईलाज झाला की आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे आणि म्हणून मग 25 ऑक्टोबर 1910 या दिवशी फ्रान्स आणि ब्रिटन या देशाच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली, एक करार झाला आणि सावरकरांचं हे जे प्रकरण आहे ते हेग इथल्या आंतरराष्ट्रीय लवादाकडे सोपवायचं असा निर्णय त्यावेळेला घेण्यात आला. तर ही एक खूप चांगली गोष्ट होती, मोठी गोष्ट होती आणि सावरकरांच्या दृष्टीने अनुकूल अशा प्रकारची ही घटना होती. परंतु त्यात पुढे गमत अशी झाली की ब्रिटननी त्या आंतरराष्ट्रीय लवादामध्ये जी राष्ट्र समाविष्ट केली ती सगळी त्यांना अनुकूल अशी राष्ट्र होती. म्हणजे ब्रिटनच्या ताटाखालची मांजरं ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारची ही राष्ट्र होती आणि त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली होती की या प्रकरणाचा सगळा शहानिशा करायचा आणि या संबंधीचा निर्णय द्यायचा. यासाठी त्यांना 1 महिन्याची मुदत दिली होती. परंतु त्या लवादाला इतकी घाई झालेली होती की त्यांनी अवघ्या 8 दिवसातच निर्णय दिला आणि तो निर्णय अर्थातच सावरकरांच्या विरोधात होता. म्हणजे एकंदरीत हे जे आंतरराष्ट्रीय लवाद प्रकरण लवादाकडे पाठवण्याचा जो निर्णय ब्रिटनने घेतलेला होता तो केवळ देखावा होता असं आपल्याला लक्षात येतं. तर त्या निर्णयावरही खूप टीका झाली. आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयावरही टीका झाली. ब्रिटनमधलं डेली न्यूज नावाचं वर्तमानपत्र, मॉर्निंग पोस्ट नावाचं वर्तमानपत्र, जर्मनीमधलं पोस्ट नावाचं वर्तमानपत्र, अनेक अमेरिकन आणि इटालियन वर्तमानपत्र या सगळ्यांनी या लवादाच्या निर्णयावरती कडक टीका केली. हा जो निर्णय आहे हा पक्षपाती आहे असं त्यांनी ठणठणीतपणे सांगितलं आपल्या वृत्तपत्रांमध्ये. त्याप्रमाणे त्यांनी प्रसिद्ध केलं आणि याचा परिणाम असा झाला की फ्रान्समध्ये फार मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आणि त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये फ्रान्सच्या लोकसभेचं अधिवेशन होणार होतं. पंतप्रधान होते ब्रियॉ नावाचे गृहस्थ. ब्रियॉ ते अतिशय अप्रिय होतेच ब्रिटनमध्ये आणि त्यात हे प्रकरण आणखीन उद्भवलं आणि त्यामुळे हा जो सगळा आंतरराष्ट्रीय दबाव आला त्यांच्यावरती जी टीका व्हायला लागली तर त्यावेळेला त्या पंतप्रधानांनी फ्रान्सचे ब्रियॉ नावाचे जे पंतप्रधान होते त्यांनी चक्क आपल्या पदाचा राजीनामा दिला. म्हणजे बघा सावरकरांची उडी ही अयशस्वी ठरली असं आपल्याला वाटतं तर वरवर पाहता ती अयशस्वी होती. परंतु फ्रान्स सारख्या एका अत्यंत बलाढ्य अशा राष्ट्राच्या पंतप्रधानाला राजीनामा देण्याची वेळ आली. त्याचा राजीनामा त्यांना द्यावा लागला
इतकं सामर्थ्य हे या उडीमध्ये होतं आणि म्हणून ती उडी ही ऐतिहासिक आपल्याला म्हणता येईल. सावरकरांची मार्सेलिसची उडी ऐतिहासिक का होती हे तुम्ही सांगितलं, पण त्यांच्या या एकूण साहसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या उडीचे अजूनही आणखीन चांगले परिणाम झाले. ते परिणाम असे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं बरोबर. आणि भारतामध्ये काहीतरी क्रांतिकारक चळवळ चालू आहे. खूप मोठा असंतोष माजलेला आहे. ब्रिटिश लोक भारतीय नागरिकांवरती अत्याचार करतायत, त्यांचा छळ करतायत. या सगळ्या गोष्टी जागतिक व्यासपीठावरती आल्या, त्या प्रकाशझोतात आल्या. सावरकर ही व्यक्ती जगभर माहिती झाली. या घटनेच्या निमित्ताने सावरकरांचं चरित्र थोडक्यामध्ये विविध वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलं की ही व्यक्ती कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, ते इंग्लंडला कशासाठी गेलेले होते. अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला वर्तमानपत्रांमध्ये जागतिक पातळीवरती छापून आल्या आणि त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खूप मोठी प्रसिद्धी या निमित्ताने मिळाली. आणि हेही जगाला कळलं की स्वातंत्र्य, लोकशाही, उदारमतवाद याचा उदो करणाऱ्या ब्रिटनचा खरा चेहरा काय आहे. हा खरा चेहरा सुद्धा या घटनेच्या निमित्ताने जगासमोर आला. अशा अनेक गोष्टी या सावरकरांच्या ऐतिहासिक उडीमुळे घडलेल्या आहेत आणि म्हणून ती उडी अतिशय महत्वाची आहे. 116 वर्षापूर्वीची ही घटना आहे, परंतु आजही आपल्याला त्याचं वर्णन ऐकताना किंवा त्याच्यानंतर घडलेल्या घटना ऐकताना आपण थरारून जातो. इतकं या उडीचं महत्व त्यांच्या आयुष्यात आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुद्धा ते महत्व आहे. नक्कीच गिरीशजी, कायद्याचा त्यांचा खूप चांगला अभ्यास होता. त्यामुळे या सगळ्या खटल्यामध्ये ते स्वतःची बाजू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मांडू शकले आणि भारताचा स्वातंत्र्य लढा कुठेतरी या घटनेमुळे जागतिक स्तरावर पोहोचला. ब्रिटिश किती अन्याय करतायत हे जगापर्यंत पोहोचलं. त्या दृष्टिकोनातून ही उडी खरंच ऐतिहासिक होती. तुम्ही सगळी ही माहिती आम्हाला खूप सुंदर शब्दांमध्ये आणि योग्य सगळी माहिती आम्हाला सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.